रक्षाबंधनासाठी बाजारातून बर्फी आणायची गरजच नाही. ओल्या नारळाची ही बर्फी फक्त मोजक्या साहित्यात कोणताही पाक न करता आणि अगदी झटपट तयार होते. पण बर्फी परफेक्ट व्हावी यासाठी नारळाचं माप, साखरेचं प्रमाण आणि मिश्रण किती शिजवायचं हे अगदी बरोबर असणं महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे ओला नारळाचा किस. आता यासाठी प्रत्येकाकडे मेजरिंग कप असतीलच असं नाही, म्हणून तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी मापासाठी घ्या आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच वाटीने माप घ्या. मी इथे 2 वाट्या ओल्या नारळाचा किस घेतला आहे. किस घेताना एक महत्त्वाची गोष्ट, नारळ अगदी सैलसर भरायचा नाही. मी हा किस वाटीत दाबून भरून घेतलेला आहे, म्हणजे वाटीमध्ये नारळ व्यवस्थित दाबून भरलेला आहे. आता साखरेचं प्रमाण बघू. 2 वाट्या नारळासाठी मी 1 वाटीपेक्षा 2 चमचे कमी साखर घेतली आहे. म्हणजेच तुमच्याकडे नारळाचं प्रमाण कितीही असलं तरी त्याच मापाच्या वाटीने साखर घ्यायची. साधारणपणे 1 वाटी नारळासाठी 2 ते 3 चमचे कमी 1 वाटी साखर घ्यायची, म्हणजे 2 ते 3 चमचे साखर कमी घ्यायची. इथे दुधावरची 2 चमचे साई घेतलेली आहे. बघा, साई एकदम छान अशी क्रीमी फेटून घेतली, पण ही साई मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेली आहे. तुम्हाला जर दूध किंवा साई घालायची असेल तर एकदम छान अशी साई ती फेटून घ्या, एकदम क्रीमी होऊ द्या आणि मगच ती वापरा. मी पुढे तुम्हाला सांगेनच, तुम्हाला जर घालायची असेल तर कोणत्या स्टेपला तुम्ही ही घालू शकता. या व्हिडिओमध्ये मी ही साई वापरलेली नाही, मी फक्त दाखवण्यासाठी घेतलेली आहे. आता नारळ आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि छान असं वाटून घेऊया. मिक्सरमध्ये हे अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं नाही, आपल्याला थोडं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे. फक्त नारळ आणि साखर व्यवस्थित बारीक होऊन एकसंत झाली पाहिजे. आता बघा, मी हे असं छान बारीक करून घेतलेलं आहे. साखरही बारीक झालेली आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला कोणताही पाक करायची गरज नाही. तर असं मी ठेवलेलं आहे, एवढं बारीक, पूर्णपणे पेस्ट बनवलेली नाही त्याची. तर अशा पद्धतीनं मी बारीक वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी 2 चमचे, छोटे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. इथे तूप जास्त अजिबात घालायचं नाही, कारण नारळामध्ये स्वतःचं तेल असतं आणि मिश्रण शिजताना ते बाहेर येतं. त्यामुळे जर तूप जास्त झालं तर वडीला व्यवस्थित आकार येणार नाही आणि वडी बिघडण्याची शक्यता असते. आता यात आपलं नारळाचं आणि साखरेचं मिश्रण घालूया. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. आपण हे मिश्रण 7 ते 8 मिनटं सतत हलवत शिजवून घेणार आहे, पण त्यासाठी गॅस एकदम असं मंद ठेवायचा आहे. बिलकुल पण मोठ्या आचेवर शिजवायचं नाही आपल्याला. त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, की कढई जाडबुडाची घ्यायची, जेणेकरून आपलं जर लक्ष इकडे तिकडे झालं तर ते खाली जळू नये, चिटकू नये आणि त्याचा रंग बदलू नये आणि चवही बदलू नये. म्हणून आपण गॅस मंद ठेवून जाड बुडाच्या कढईमध्ये आपण हे मिश्रण छान असं शिजवून घेणार आहोत. हे मिश्रण सतत हलवत राहायचं आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, साई किंवा दूध घालायचे असेल तर तुम्हाला आत्ता घालू शकता तुम्ही. याच्यावरती ठरतं की 7 ते 8 मिनटानंतर जर का तुमचं मिश्रण खूप ड्राय झालं असेल तर तुम्ही इथे 2 चमचे साई एकदम छान अशी क्रीमी फेटून घेऊ शकता किंवा अर्धा कप दूध घालू शकता इथे. पण मी घातलेलं नाही. बिना दुधाचा, बिना साईचा किंवा कोणताही खवा न वापरता, मिल्क पावडर न वापरता खूप सुंदर बर्फी बनते ही. बिलकुल आपल्याला कोणतंही जास्त साहित्य वापरायचं नाही, की माझ्याकडे हे नाही, मी हे नाही आहे, ते नाही आहे, कसं करू. तर असं बिलकुल होणार नाही आहे. एकदम झटपट आणि कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. आता साधारण 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि बघा, मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपण पहिली टेस्ट करूया. पुरण चेक करतो ना, तसंच चमचा मिश्रणात उभा करून बघायचा. चमचा उभा राहिला तर मिश्रण बरंच घट्ट झालं आहे. पण इथे फक्त तुमचा चमचा उभा राहिला म्हणून लगेच गॅस बंद करायचा नाही, कारण नारळाच्या बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे की नाही हे अजून एका पद्धतीने चेक करणार आहोत. तर चमचा तर उभा राहिलेला आहे, पण एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेऊया. थोडं कोमट झालं की हातावर एक घेऊन त्याची छोटीशी गोळी करून बघू. गोळी व्यवस्थित झाली तयार आणि हाताला खूप चिकटली नाही तर मिश्रण परफेक्ट तयार आहे. आणि बघा, माझं मिश्रण अजून हाताला थोडं चिकटतंय, म्हणजे अजून थोडं शिजवायचं आहे. म्हणून अजून 2 ते 3 मिनटं हे सतत हलवत शिजवून घेऊया. आता पुन्हा एकदा गोळी करून बघूया आणि बघा, आता किती छान गोळी तयार झाली आहे. म्हणजे आता आपलं मिश्रण एकदम परफेक्ट आहे. या 2 गोष्टी केल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुमची बर्फी परफेक्ट
होणारच होणार. आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये सेट करायला घेऊया. माझ्याकडे चौकोनी ट्रे आहे. चौकोनी ट्रे नसेल तर काही हरकत नाही, साधं ताट घेऊन त्याला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण सेट करू शकता. मी इथे ट्रेमध्ये बटर पेपर लावला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण ट्रेमध्ये घेऊया आणि हलक्या हाताने चौकोनी आकार देऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण परफेक्ट शिजलेलं असेल तरच ते व्यवस्थित आकार धरतं. मिश्रण खूप पातळ किंवा ओलसर असेल तर वडीला आकार येणार नाही. इथे चौकोनी ट्रेऐवजी तुमच्याकडे जर मोल्ड असेल केकचा मोल्ड तर तोही वापरू शकता. नसेल तर सगळ्यात सोपा उपाय, तुम्हाला चौकोनी आकारच हवा असेल आणि ट्रे नसेल, मोल्ड नसेल तर मिठाईचा बॉक्ससुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याच्यात बटर पेपर ठेवायचा आणि वडी सेट करायची. मिश्रण खूप छान बनलं आहे, अजिबात चिटकत नाही आहे हाताला. आता वरून थोडे पिस्त्याचे काप आणि बदामाचे छोटे तुकडे घालून घेऊया. ऑप्शनल आहे, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही टाकू शकता, पण पिस्त्याचे काप छान दिसतात म्हणून पिस्त्याचे काप घातलेले आहेत आणि थोडेसे बदामाचे कापही घातलेले आहेत. इथे मी फ्लॅट बॉटमची वाटी घेतलेली आहे आणि हलक्या हाताने थोडासा दाब द्यायचा, जेणेकरून ते ड्रायफ्रूट्स वडीमध्ये आतमध्ये सेट होतील. खूप जास्त दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने द्यायचा. वडी अजून गरम आहे त्याच्यामुळे हलक्या हाताने करायचं. आता 10 ते 15 मिनटं इथे याला रेस्ट करू द्यायचं आहे. एकदम कोमट अशी झाली की मग आपण तिच्या वड्या पाडायला घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती सांगेन. आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या मी इथे टाकलेत. आता आपण तिच्या वड्या पाडून घेऊया. इथे फक्त आपण वडे पाडून घेणार आहोत, फक्त म्हणजे कट लावून घेणार आहोत. वड्या काढणार नाहीत, कारण की अजून ती गरम आहे, कोमट आहे. फक्त कट लावायचा आहे आणि तिला ठेवून द्यायची आहे. रूम टेम्परेचरला अर्धा ते पाऊण तास पूर्ण थंड होईपर्यंत ठेवा. बिलकुल पण वेळ नसेल तर सरळ तुम्ही डीप फ्रीजरला 10 मिनिटासाठी ठेवा. 10 मिनिटात तुमची वडी तयार होणार आहे. इथे 1 चमचा दुधामध्ये काही केशरच्या काड्या ठेवल्या होत्या, तेही मी लावून घेते. आणि आता बघा, आपली साधी ओल्या नारळाची बर्फी अगदी मिठाईच्या दुकानातून आणल्यासारखी दिसते. आता याला मोकळी करण्यासाठी अजून एकदा जे कट दिलेत त्याच्यावरूनच आपण अजून एकदा कट देऊन घेणार आहोत, जेणेकरून ती एकदम इझिली मोकळी होईल. किती सुंदर बर्फी तयार झालेली आहे बघा, एकदम मिठाईच्या दुकानातून आणल्यासारखी दिसते की नाही. तुम्ही या रक्षाबंधनला ही नारळाची बर्फी नक्की बनवा. खूप झटपट होते आणि खूप सोपी रेसिपी आहे. फक्त वर दिलेल्या सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर बर्फी अगदी परफेक्ट होते. तुम्ही ही बर्फी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात. मला खूप छान वाटतं जेव्हा माझ्या रेसिपी वेगवेगळ्या शहरांपर्यंत पोहोचतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात अशाच सोप्या, झटपट आणि घरच्या घरी करता येणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.